मुळशी पॅटर्न चित्रपटाचा भाग 2 म्हणून ज्या वास्तवातील पॅटर्नची चर्चा होते तो कोयता पॅटर्न। मागील 10 वर्षांपासून या कोयता गँगनं आपली दहशत कायम ठेवली असून आता पुणे शहराबरोबरच ही गँग जिल्ह्याभरात सर्वत्र सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे। कोयता वापरल्यानं तुलनेनं कमी शिक्षा होत असल्यानं आणि सहज उपलब्ध होणारं हत्यार असल्यानं कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करून हप्ते वसूल करणं इथपर्यंत सुरुवातीला कोयता गँगची मजल जायची। पण अलीकडच्या काळात कोयत्यानं वार करून हत्येची प्रकरणं समोर यायला लागली। बारामतीमध्ये कोयता गँगनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून काल 20 डिसेंबरला रात्री एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली। या धक्कादायक घटनेनं बारामती तालुका पुन्हा एकदा हादरून गेल्याचं समोर येत आहे। नेमकं हत्येचं प्रकरण काय? पुणे बारामती मधील कोयता गँगची रक्तरंजित क्राईम हिस्ट्री काय? त्याचीच ही इनसाइड स्टोरी। पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राइब नक्की करा। दिनांक 20 डिसेंबर, वेळ रात्री 11ची। बारामती शहरात प्रगतीनगर परिसरातील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम कॉलेज रस्त्यावर अनिकेत सदाशिव गजाकस या तरुणावर कोयत्यानं तीव्र स्वरूपात सपासप वार करण्यात आले। अनिकेत गंभीर जखमी झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला। या निर्घृण खुनामुळे बारामती शहरात एकच खळबळ उडाली आहे, कारण हा गेल्या 6 महिन्यातील तिसरा खून ठरल्याचं बोललं जात आहे। गजानन हा 23 वर्षीय युवक एका मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून ही हत्या झाल्याचं कळतंय। अनिकेतच्या कुटुंबियांनी फिर्याद दाखल केल्यानंतर बारामती शहर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध चालू आहे। परंतु या खुनामुळे पुन्हा एकदा बारामती शहरातील नागरिकांमध्ये धडकी भरली असून गेल्या काही महिन्यांमध्ये कोयता गँगकडून असे हिंसक प्रसंग वाढल्याचं बघायला मिळत आहे। त्यामुळे आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्याची मागणी नागरिक करतायत। सर्वसामान्यांच्या मुळावर उठलेल्या कोयता गँगनं मागील काही महिन्यांमध्ये पुणे जिल्हा आणि विशेषतः बारामती तालुक्यात कसा धुमाकूळ घातलाय पाहूया। अविनाश धनवे, आळंदीतील कोयता गँगचा कुख्यात म्होरक्या म्हणून ओळख असलेला हा लीडर 16 मार्च 2024 रोजी विरोधी टोळीकडून अगोदर गोळीबार आणि नंतर कोयत्यानं वार करून अविनाश धनवेची जुन्या वादातून हत्या करण्यात आली। रात्री 8च्या सुमारास इंदापूर येथील एका हॉटेलमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता। कोयत्यामुळे जो डॉन बनला त्याचा शेवटही कोयत्यानेच झाला। एप्रिल 2024 मध्ये कॉलेजमधून घरी निघालेल्या विनोद भोसले नावाच्या युवकावर 4 ते 5 जणांनी कोयता, कुऱ्हाड आणि सत्तुराचे वार करत त्याचा अमानुष खून केला आणि बारामती तालुका या कोयता गँगच्या हल्ल्यानं पुन्हा एकदा हादरला। कारण या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच बारामती चायनीज खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी आलेल्या अनिकेत धोत्रे या तरुणावर काठी, लोखंडी रॉडने 6 जणांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं होतं। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता। त्यास काही दिवस उलटत नाही तोच आता उंडवडी सुपे परिसरात कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर कोयत्यानं वार करून त्याची हत्या करण्यात आली। त्यानंतर एप्रिल महिन्यातच लाईट बिल जास्त येतंय अशी तक्रार करूनही दखल न घेतल्यानं महावितरणच्या महिला टेक्निशियनवर कोयत्यानं वार करण्यात आले होते। बारामतीला लागलेलं कोयता गँगचं ग्रहण कधी मिटणार हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय। परंतु अशा घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दिवसेंदिवस भीतीचं वातावरण निर्माण होत असून कायदा व सुव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात टीका होतीये। जुलै 2013 मध्ये पुणे जिल्ह्यातील हडपसर मधून कोयता गँग ऍक्टिव्ह झाली। त्याच दरम्यान कोयत्यानं पहिली हत्या झाल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर अशा अनेक घटना घडत गेल्या, त्या अजूनही थांबलेल्या नाहीयेत। कोयता गँगची पाळमुळं ग्रामीण भागात देखील खोलवर रुजली असून व्यापाऱ्यांमध्ये भर दिवसात दहशत निर्माण करून त्यांना हप्ता वसुलीसाठी सळो की पळो करून सोडणं हे कोयता गँगचं मुख्य लक्ष असतं। सर्वसामान्य नागरिकांची वाहनं, व्यापाऱ्यांची दुकानं फोडणं, धमकावणं, दमदाटी करणं अशा घटना कोयता गँगकडून सर्रास केल्या जातात। मे 2024 मध्ये पुण्यातील कोथरूड परिसरात मध्यरात्री एका तरुणाची कोयत्यानं जोरदार वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। त्यावेळी ही कोथरूड परिसरात मोठी खळबळ उडाली होती। मार्च महिन्यात पुण्यातील येरवडा परिसरात नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्यानं हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती। सोबतच औंध परिसरात देखील असाच प्रकार समोर आला होता। केबल टाकणाऱ्या तरुणावरच कोयत्यानं हल्ला झाला होता। सदाशिव पेठेत एक तरुण कोयता घेऊन तरुणीच्या मागे धावत होता। नागरिकांनी आरडाओरड केली म्हणून मोठा अनर्थ टळला होता। मार्च महिन्यातच पुण्यात भर दिवसा कोयत्यानं वार करून 2 तरुणांना रक्तबंबाळ करण्यात आलं होतं। 5 डिसेंबर रोजी पिंपरी चिंचवड मधील
पिंपळे गुरव मध्ये गल्लीत का बसलास असं म्हणत 3 जणांच्या टोळक्यानं एका तरुणावर कोयत्यानं वार केले होते। त्यानंतर कोयता हवेत फिरवत त्या गँगनं परिसरात मोठी दहशत निर्माण केली होती। या कोयता गँगवर अनेक वेळा पोलिसी कारवाया झाल्या, कॉम्बिंग ऑपरेशन देखील राबवलं, मोका अंतर्गत कारवाया झाल्या, गंभीर गुन्हे दाखल झाले, आरोपींना जेलवारा झाला, पण जामिनावर सुटून किंवा कारागृहातून पळ काढून पुन्हा कोयता गँग सक्रिय होते। यातील बरेच सराईत गुन्हेगार स्थानिक नगरसेवकांचे, नेत्यांचे कार्यकर्ते असून ते हप्ते वसुली करतात। त्यांना कुठेतरी राजकीय पाठबळ मिळतं। पोलीस देखील यामध्ये तितकेच जबाबदार असून अनेक वेळा कोयता गँगनं केलेली प्रकरणं पैसे घेऊन दाबतात असे आरोप तेथील नागरिक करत असतात। राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख असताना जिल्ह्यात कोयता गँगच्या माध्यमातून घडत असलेले धक्कादायक प्रकार दिवसेंदिवस वाढतायत। पुणे जिल्हा आणि विशेषतः बारामती तालुक्यातील कोयता पॅटर्न बद्दल तुम्हाला काय वाटतं? अशी घटना वारंवार का घडते? याला कोण कारणीभूत आहे? आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।